देवदर्शनासाठी जाताय? तर थांबा 2च मिनिट. हा व्हिडिओ पाहून जा. तुमच्या खूप कामाचा असेल. जो मला माझं नुकसान होता होता राहिलंय, ते तुमचं होऊ नये. तुमच्याही बाबतीत असं घडू नये मला असं वाटतं. म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर मी मागे पोस्ट टाकली होती आता 2-3 दिवसाखाली, की मी शिर्डीला गेले आणि माझं 3 ते 4 लाखाचं नुकसान झालं असतं. ते कसं ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच तरच फॉलो करा आणि तुमचं काय मत होतं ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही शिर्डीला मी ताईकडे गेले होते नगरला आणि तिथून तुम्ही ब्लॉग पाहतच असाल. तर मी नगरला गेले होते आणि तिथून आम्ही शिर्डीला गेलो होतो. तर आम्ही सगळेच जण सोबत होतो आणि शिर्डीमध्ये दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेमध्ये आम्ही उभे राहिलोत आणि एक बाई आहे ना मोठे-मोठ्याने देवांचं नाव घेत होती. श्री साईबाबा की जय, श्री साईबाबा की जय. खूप म्हणजे तिने एवढा जय-जयकार केला. एका क्षणासाठी तर असं मला कुठेतरी वाटलं, की बापरे! किती ती नाव घेतीये देवाचं आपल्याच्याने एवढं कधी व्हायचं, एवढे लेकरं परेशान करतायत असं तसं आणि अ, पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ना, ते तुम्हाला मी आता सांगतेय काय घडलंय ते. तर ती एवढी ना म्हणजे देवाचं नाव घेत जय, श्री साई बाबा की जय. म्हणजे मला त्या मी आता तुम्हाला त्या शब्दांमध्ये ते सांगू शकते. हात गळून आलाय, सवय नाही मला बॅकच्या कॅमेराची. सो मी बॅकचा कॅमेरा यूज करतीये. त्याच्यानंतर मग तिने ना सगळं साईबाबा की जय, साईबाबा की जय एवढं बोलत होती. मी खरंच तेवढ्या क्षणासाठी ना 5 मिनिटासाठी मी पण बहरून गेले आणि माझ्या पाठीमागे ताई पुढे होती आणि साहेब आणि भाऊजी असे पाठीमागे होते माझ्या. सो मग मी काही एवढी रिलॅक्सच होते. कोणीच नव्हतं आमच्यामध्ये आणि तेवढ्या घाईमध्ये ना तेवढं झालं. ते मी एवढे शब्द बोलले, की "बाबा किती छान देवाचं नाव घेतीये" आणि म्हणजे एवढं मला भारी वाटलं, की बाबा नाही का छान म्हणजे हे होतं आणि पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ते सांगते. तर ती बाई भाऊजी आणि साहेबांना ओलांडून पुढे आली. पुढे आल्याच्या नंतर ती थांबली. 2 मिनिटं पण नाही सहन थांबली, 1 मिनिटं. आल्याच्या नंतर तिने माझ्या खांद्यावर असा हात ठेवला. पण मला एवढं काही जाणवलं नाही त्यावेळी. पण ज्यावेळी तिने खांद्यावर हात ठेवला त्यावेळी साहेब बोलले, की माझ्या एका मिनिटासाठी आलं, की "बाबा ही कोण? हिच्या ओळखीची असेल का? का जेणेकरून हिच्या खांद्यावर तिने हात ठेवलाय." त्यांच्या लक्षात आलं, की हिने गळ्यातल्याला पण समजा पण आता कसं ना लेडीज आहे म्हणून त्यांना कसं वाटलं, की बोलण्यासाठी हे केलं असेल. पण तिचा पुढच्या एका सेकंदामध्येच हात माझ्या इथं गळ्यातल्यावर गेला. माझं गळ्यातलं जे होतं ना आणि ते प्युअर गोल्ड होतं. मला काढून ठेवायचं लक्ष नाही आणि म्हणजे प्रत्येक वेळी मी काढून जात असते, पण यावेळी लक्षच नाही. आणि तिचा हात ना जस्ट म्हणजे साईबाबांनीच बुद्ध्या दिली, की मला साईबाबांनीच बुद्ध्या दिली, की मला जे त्यांनी टच केलं ना, म्हणजे जे असं गळ्यातल्याला धरायला गेल्या, असं ओढण्यासाठी, पण जो बोटाचा फक्त जो कॉर्नर असतो ना इथलचा, फक्त असं एकदम हलक्या हाताने मला टच झालं आणि टच झाल्यानंतर मी असं घाबरल्यासारखं केलं. म्हणलं, "कोण आहे ते माझ्या गळ्याला हात लावतंय?" मी असं डायरेक्ट मग साहेबांच्या लक्षात आलं आणि मी तेवढं म्हणलं, की मी "हात कशाला लावता?" म्हणलं, "माझ्या गळ्याला." असं. तर "नाही बाई," मी म्हणल्या, "मी साईबाबांची भक्त आहे, मी साईबाबांची मी नाही चोर, मी नाही चोर." मी नाही चोर आणि माझ्या गळ्यात बघ हे कानात बघ की डिस्को आहेत, गळ्यात बघ सोनं आहे आणि ते जर बघितलं होतं ना मी, तर मी बघत होते म्हणजे माझं तर गळ्यातलं गेलंच नव्हतं. पण म्हणजे त्यांचा हात तिथं गेला असं ओढण्यासाठी, पण तो मला कळलं म्हणून वाचलं माझं गळ्यातलं आणि माझं 3 ते 4 लाखाचं नुकसान होता राहिलं आणि साहेब असेच होते. असं बी नव्हतं की त्यांनी बघितलं नव्हतं, पण त्यांना असं वाटलं ना लेडीज आहे आता बोलण्यासाठी एखाद्या वेळेस बोलू शकतात. तर आम्ही असं लाईनमध्ये दर्शनासाठी चाललेलो होतो. सो आम्हाला तो एक अनुभव खूप वाईट आला. पण मला लगेच कसं क्लिक झालं साईबाबांनी बुद्ध्या दिली मला असं म्हणावं लागेल, की मला टच झाल्याच्या नंतर लगेच लक्षात आलं, की बाबा मला त्यांनी असं हे केलंय आणि मी म्हणलं, की कोण आहे? असं झालं. तर मग ते गळ्यातलं माझं वाचलं. पण मग माझ्या माझ्या म्हणजे त्या म्हणायला लागल्या, की "बघा माझ्याकडे पण सोनं आहे, एवढं सोनं आहे." मी म्हणलं, "असेल" म्हणलं, "पण तुम्ही पुढं व्हा" म्हणलं. म्हणजे आता मला एवढा त्रास झाला होता, मी एवढी घाबरलेली होती, तरी पण मला माहितीये मी किती म्हणजे हे करून बोलले. सो मग साहेब बोलले, की "तू काही शांत बस एकदम" म्हणले, "काही बोलू नको, त्यांना जाऊ दे." आणि त्यांच्यासोबत माहिती का त्या एकट्याच नव्हत्या. त्यांची तशी तामिळ बोलत होत्या त्या. 5 ते 6 जणी होत्या त्या आणि एकदमच त्यांना आम्ही म्हणलोत ना, "का तुम्ही हात लावायला गळ्यातल्याला?" तर त्या 5 ते 6 जणी लगेच पुढे आल्या आणि "कोण आहे, कोण आहे?" आणि आमच्याकडे एवढं असं बोलायला लागल्या गळ्यातलं आणि
ते, मी नाही हे. आणि नंतर पुढे गेल्याच्या नंतर पण ना त्यांनी आम्हाला एवढी दामटी-चमटी केली आमची. म्हणजे आमच्या बेबीला म्हणजे ताईच्या बाळाला तर खूप जोरात असं दाबलं. ताईला पण एकदम दाबलं. मी नाही, मी मागेच राहिले होते. ताई पुढे होती ना, तर जाताना दाबून गेल्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे, की दिंडीमध्ये किंवा कुठे पण तुम्हाला जायचंय देवदर्शनासाठी, तर सावध राहा. खूप गरजेचं आहे सावध राहणं. आणि हे खरं तर ना सगळ्या माझ्यासारख्या मुलींसाठी आणि माझ्या आईंसाठी, ताईंसाठी, काकूंसाठी, सगळ्यांसाठी हे सगळ्या महिलांसाठी हा व्हिडिओ. आणि हद्दच पार झाली आहे आता तर. देवाच्या दारातही जर सुटका नाही देत म्हणल्यावर काय म्हणावं त्या लोकांना. जर देवाच्या दारात पण चोरी करतात, तुम्ही इतर ठिकाणी केली असती तर वेगळी गोष्ट होती. एवढे दिवस मला असं वाटायचं की देवाला गेल्यावर चोरी होती म्हणजे खोटच बोलतायत लोक. पण आज म्हणजे त्या दिवशी मी स्वतः हा अनुभव घेतल्यावर म्हणजे जो मनात नाही का धास्ती भरती, भीती भरती ना, ती खरंच खूप भयानक असते. आणि ते लोक एवढे डेंजरस असतात ना, ते आपल्यासारख्यांना बोलूच देत नाहीत. काय बाळा थांब. नाना येते धर. अहो, ते ते लोक ना आपल्याला बोलूच देत नाहीत. त्यांना ते त्यांचा एक ग्रुप असतो आणि त्या बायका आहेत ना, बेबी ते बांगड्या बांगड्या त्यांचा ग्रुप असतो आणि त्यांचं थोडं जरी दुसऱ्यांना आपण आपल्यासारख्यांना समजल्याच्या नंतर ना, आणि त्या त्यांच्यातली त्यांच्यातच बोलायला सुरू करतात, की आपल्याला आपलं काय बोलतात हेच विसरून म्हणजे जातो आपण. आणि त्यांचा काय ते विषयच आपल्याला निघून देत नाहीत आपल्या तोंडातून. त्याच्यामुळे काय त्या पुढे घडेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आधीच तुम्ही काळजी घ्या आणि आपलं स्वतःचं जे आहे ना ते जपून ठेवा. आणि जीव पण तेवढाच महत्वाचा आहे, तो पण जपून ठेवा. नाही बांगड्या घालतो तू घाल. आणि मी एकदम रिलॅक्स होते. म्हणजे साहेब होते मागे म्हणून मी एवढं काही टेन्शन घेतलंच नाही. पण आता साहेबांना असं वाटलं त्यांना येऊ द्यावं पुढं. त्या आल्या पण आणि काही वाटलं नाही आम्हाला. पण त्यांनी ज्यावेळी माझ्या खांद्यावर हात ठेवला ना, 2 मिनिट पण नसेल ठेवला. 1 मिनिट पण नसेल, की लगेच त्यांचा हात माझ्या इथं गळ्यातल्याच्या इथे गेला. पण ते मला कसं टच झाल्यामुळे मला लक्षात आलं. ओ बेबी. आणि मग त्याच्यामुळे मला कळलं. पण तुम्ही सावध व्हा. तुम्ही जरी जाताय ना देवदर्शनाला, तर तुमच्या बायकोला किंवा बहिणीला, आईला सगळ्यांना सांगा. कुठेही जायचंय ना, तर गोल्ड घालू नका. ते गळ्यातलं वगैरे नुकसान होण्यापेक्षा पैशांचं तुमच्या जीवालाही धोका असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही गोल्डचं घालूनच जाऊ नका. सो आम्ही तिथून पुढे नंतर एकदम हे राहिलो, सतर्क राहिलो त्या गोष्टीमध्ये. पण कुठेतरी मनात भीती बसली, की बाबा असे लोक नाही का, जे मंदिरात पण जर देवासमोर जर भीत नाहीयेत म्हणल्यावर असं त्यांना घरामध्ये चोरी करायला काय भीती वाटणार ना? तर देवाच्या दारात तरी मला असं म्हणायचं होतं, की देवाच्या दारात तरी चोरी नाही करायला पाहिजे. पण देवाने मला चांगली बुद्धी दिली माझ्या साईबाबांनी. सो आता काय त्यांनी मला पुढे काही माझं नुकसान होण्यापासून वाचवलं असेल. मी खूप म्हणजे मला तिथे गेल्याच्या नंतर खूप छान वाटलं. मंदिर खूप छान आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर तर त्याच्यापेक्षा जास्त भारी फील झालं. पण हा जो अनुभव होता ना, साईबाबांनी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचंही. पण हा नुकसान खूप मोठं झालं असतं. आणि खूप भीती वाटली होती तेवढ्या वेळेपुरती मला. मी अर्धा पाऊण तास म्हणजे मला असं एकदम घबराहट झाल्यासारखं होत होतं. आणि सतर्क राहा एवढंच सांगेन. भेटूयात उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाय.